मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ क्वालिटीला आपण जेवढं महत्त्व देतो तेवढंच ऑडिओला सुद्धा खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि माझ्या मते सध्याचा निवडणुकीचा काळ आहे, वातावरण ते आहे. अनेक लोक व्हिडिओ कॅमेऱ्यावर मुलाखती घेतात, गर्दी असते, गोंगाट असतो. आणि त्यापेक्षा वेडिंगमध्ये व्हिडिओग्राफर लोक जे प्रोफेशनल कॅमेरा वापरतात त्या कॅमेऱ्यासाठी जेवढी ऑडिओची क्वालिटीला अपेक्षित आहे तेवढं अनेक व्हिडिओग्राफर लोक त्या क्वालिटीपर्यंत पोहोचत नाहीत. उदाहरण द्यायचं असेल तर वेडिंगमध्ये मंगलाष्टक प्रॉपर ऑडिओ येत नाहीत, कोणी उखाणे म्हणतात त्याचा ऑडिओ क्वालिटी प्रॉपर येत नाही. आणि प्री वेडिंगमध्ये आपण बाईट अपेक्षित आहेत, आईवडिलांचे एक एक गोळी दोन दोन टाकू शकतो जेणेकरून तुमच्या व्हिडिओला ती लेवल ती उंची येऊ शकते. त्यासाठी मी आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे. आणि व्हिडिओग्राफरसाठी विषय नवीन म्हणजे त्याची क्वालिटी वाढण्यासाठी, व्हिडिओची क्वालिटी वाढण्यासाठी अनेक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेत. पण आज घेतो मी ऑडिओसाठी तुम्हाला काय करता येईल. तर आज माझ्याकडे एक चांगला हॉललँडचा एक बॉक्स आहे, लार्क M1. हा एक सुंदर पीस, 2 ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर असा हा कॉम्पॅक्ट जीनियस बॉक्स. मी याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. पण याची काय गरज आहे, कारण जोपर्यंत तुम्ही ऑडिओ क्वालिटी सुपरियर ऑडिओ क्वालिटी म्हणतो आपण. आता मी हा बोलतोय माझ्या साईडच्या खालच्या बाजूला तो कॉलर माईक वापरलेला आहे. आणि तो माईक काही मिनटासाठी म्हटल्यास मी चालूमध्ये बंद करतो. थोडंसं आपण त्याविषयी ऑडिओची क्वालिटी पाहूया की काय ऑडिओची क्वालिटी ते. हा माईक मी काढला आहे आणि याचं ऑफ बटन करतोय. मित्रांनो याचा आता मी माईक बंद केलेला आहे. माईक बंद केल्यामुळं तुमच्या माझ्या आवाजामध्ये किती फरक पडतो हे आपल्याला थोडंसं चेक करायचं आहे. कारण विदाऊट इनपुट म्हणजे ट्रान्समीटर त्याचं बंद आहे आणि ट्रान्समीटर बंद आहे आणि रिसिव्हरसुद्धा बंद आहे, दोन्ही गोष्टी बंद आहेत. आता या दोन्ही गोष्टी चालू केल्यानंतर रिडक्शनमध्ये आणि आवाजाच्या क्वालिटीमध्ये किती फरक पडतो. आता मी हे माईक चालू करतोय पुन्हा आणखी. इंडिकेटर ग्रीन इंडिकेटर येईल, चालू होईल हळूहळू. ज्यावेळेस तो इंडिकेटर फुल अपेक्षा इंडिकेटर की असं समजायचं की, आणि हे इथलं इंडिकेटर आणि त्या रिसिव्हरला सुद्धा 2 इंडिकेटर आहेत. म्हणजे तुमचे या पॅकमधून हा बाहेर काढला, हा पॅकमधून बाहेर काढला की याचा लगेच इंडिकेटर सुरू होईल. हे व्हिडिओ चेक केल्यानंतर मला कळेल की ॲक्च्युली ऑडिओमध्ये काय फरक पडतो. तर छोटं हे ट्रान्समीटर आहे, 2 ट्रान्समीटर आहेत या बॉक्समध्ये. आणि किंमत इझी आहे, त्यामुळं व्हिडिओग्राफरनी या बॉक्सबद्दलच्या पूर्ण माहितीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. 8 तास हे रिसिव्हर ट्रान्समीटर चालतात. चार्जेबल युनिट आहे. खालच्या बाजूला तुम्हाला चार्जेबल C टाईप पोर्ट आहे. मधामध्ये याच्यात 2 मी आता सध्या कॅमेऱ्याला माझा रिसिव्हर लावलेला आहे आणि एका याच्यावर मी बोलतोय हा घेऊन. नॉईस रिडक्शन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये येल्लो कलरचं एक बटन दिलेलं आहे. ते बटन पुश केल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचा गोंगाट या कार्यक्षेत्र म्हणजे याची जी मर्यादा आहे व्हॉइस इनपुट घेण्याची, डिसिबल म्हणतो आपण, त्यापेक्षा अतिरिक्त आवाज म्हणजे आपल्या कानाला जो आवाज येतो तो रेकॉर्ड होतो, साधी गोष्ट. तर कानाला जो अतिरिक्त आवाज येतो तो रिडक्शन करण्यासाठी हा एक येल्लोचं बटन दाबल्यानंतर याची क्वालिटी इम्प्रूव्ह तुम्हाला मिळेल. तुम्हाला क्वालिटी आउटडोअरला तुम्ही शूट करताय, गाड्याचा आवाज आहे, गोंगाट आहे, कार आहे, रस्ता आहे, आजूबाजूला गर्दी आहे, गर्दीचा आवाज आहे, त्यापेक्षा जो बोलतोय, यूट्यूब करताय तुम्ही, करताय डॉक्युमेंटरी करताय, शॉर्ट फिल्म करताय, वेडिंग करताय, प्री वेडिंग करताय, जे काही तुम्ही व्हिडिओच्या अपेक्षित ज्या ठिकाणी ऑडिओला मदत आहे त्या ठिकाणी, इव्हन मंगलाष्टक म्हणते सुद्धा हा माईक तुम्ही याला लेपल करून गुरुच्या कॉलरला लावा. मंगलाष्टक जे काय 6-7 मंगलाष्टक ते क्लिअर येतील, तुम्हाला शार्प येतील. त्याचा ऑडिओ क्वालिटीला इम्प्रूव्ह करा. अन्यथा असं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं जातं की स्टेजवर ज्यावेळेस कॅमेरा असतो त्यावेळेस ऑडिओची क्वालिटी चांगली आणि हळू पायऱ्या उतरल्यानंतर आपण ज्यावेळेस पब्लिकमध्ये जातो त्यावेळेस त्या साऊंड बॉक्सचा आवाज, घोगरा आवाज, प्रॉपर ऑडिओ नको. तर हे कुठंतरी मिसमॅच होतं. त्यासाठी निश्चितच हे रिसिव्हर आणि इझी आहे, चार्जेबल आहेत, तुम्हाला चार्ज करता येईल. आणि याला सेफ्टी म्हणून सुद्धा कॅप आहेत वरच्या बाजूला, जे कॅप आपल्याला डस्ट आतमध्ये जाणार नाहीत यासाठी कॅप आहेत. या छोट्या कॅपसाठी याच्यावर तुम्ही वापर करू शकता, लावू शकता याच्यावर. त्यामुळे थोडंसं डस्ट प्रूफ म्हणता येईल आपल्याला, तो भाग येईल याच्यावर फिक्स करता येईल तुम्हाला याच्यावरच्या बाजूला आणि याचा वापर करता येईल. सोबत 3 केबल आहेत. मोबाईलला सुद्धा वापर करू शकता तुम्ही आणि तुमच्या कॅमकॉर्डरला वापर करू शकता तुम्ही. म्हणजे जेवढे तुमचे कॅमकॉर्डर आहेत, सोनी असतील, पॅनासॉनिक असतील, कॅनॉन, निकॉन, मिररलेस असतील, जे काही कॅमेरा याला माईक इनपुट आहे त्या इनपुटला तुम्ही हे वापरू शकता. कन्व्हर्टरसुद्धा मिळतं. या पिनचं कन्व्हर्टर तुम्हाला, मोठ्या साईजचं कन्व्हर्टर तुम्हाला
चेंज करून मिळतं, ते सुद्धा तुम्हाला वापरता येईल. हे दोन जर तुम्ही युनिट वापरले, 2 व्यक्ती असतील बोलणारे असतील, तर याची सुंदर क्वालिटी या माईकची तुम्हाला येऊ शकते. तर मित्रांनो, हा हॉलँडचा रिसिव्हर आणि ट्रान्समीटरचा उद्देश एकच की ऑडिओची क्वालिटी बेटर करता येईल तुम्हाला. किंमत कमी आहे असं काय नाही की व्हिडिओ क्वालिटी करता आपण चांगले कार्ड घेतो, फिल्टर घेतो, आपण विविध चांगल्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करतो, पण ऑडिओ करता काय करत नाही आपण. ऑडिओ करता प्रोफेशनल असाल तर मिक्सरहून इनपुट घेतात, पण मिक्सरचा कधी कधी इनपुट प्रॉपर नाही आलं, हिसिंग आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, प्रॉपर अर्थिंग केलं नाही तर पण बारीक आवाज, त्याच्यात सुरू असा आवाज येतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर नॉईस रिडक्शनसाठी सुद्धा हे बटन पुश केल्यानंतर आजूबाजूला जर मी याच ठिकाणी बोलतोय, वरच्या बाजूला पंखा बंद आहे, AC असेल, ACचा आवाज असेल, पंख्याचा आवाज येतो, तो सुद्धा रिडक्शन या प्रोफेशनल माईकनं करता येईल. म्हणतात की मार्कोनी जर्मन शास्त्रज्ञ ज्याने रेडिओचा शोध लावला, एक आवाज एका बाजूने दुसऱ्या बाजूला ट्रान्समिट केला. आज ही या आवाजाची किमया आपण पाहू शकतो की जो आवाज स्पष्टता इतकी बारकावे त्या आवाजामधले, आपण चेक म्हणतो. मला ते एक उदाहरण देता येईल की मी अनेक वेळा कार्यक्रम करतो, निवेदनसुद्धा करतो मी, तर अनेक सर्वसाधारण मध्यमवर्ग लोक येतात, हॅलो माईक चेक, हॅलो माईक टेस्टिंग, हॅलो असं म्हणतात. तर या हॅलो माईक टेस्टिंगचा मी साधा या व्हिडिओच्या माध्यमातून एक मराठी संदेश देतो की दूरध्वनी क्षेपक चाचणी 1 2 3 असं म्हटलं जातं. निवेदक असेल तर निवेदकाला ह्या गोष्टी माहीत असतात, पण आवाजाच्या क्वालिटीसाठी म्हणतो मी दूरध्वनी क्षेपक चाचणी 1 2 3 म्हणजे हॅलो माईक टेस्टिंग, हॅलो याचा अर्थ ट्रान्सलेटर हिंदीमध्ये. तर हे मी तुम्हाला कंटिन्यू बोलतो, याचा अर्थ की याची क्वालिटी काय आहे. तर लगेच इंडिकेटर सुरू होईल, दोन्ही इंडिकेटर सुरू झाले याचे, दोन्हीचे बी, आणि चार्जेबल आहे. हे टाकल्यानंतर आतमध्ये याला इंडिकेटर आहे, चार्ज किती आहे ते दाखवेल तुम्हाला, इंडिकेटर दाखवेल चार्ज किती आहे ते, आणि हे पॅक केल्यानंतर वरचं इंडिकेटर दाखवेल तुमचा हा पूर्ण पॉवर पॅक किती चार्ज आहे, 2 रिसिव्हर 2 ट्रान्समीटर आणि 1 रिसिव्हर किती चार्ज आहे. तर इझी आहे. आणि तुमच्याकडे मोबाईल चार्जर सी पोर्ट आहे, त्या सी पोर्टला तुम्ही याला अटॅच करून कंटिन्युअस ठेवू नका, तर तुमचं बिझी शूटर असतं, रात्री लावलं आपण चार्जर सेल लावल्यासारखं सकाळी उठून पाहतो, असं नको आहे. याला 1.5-2 तास जरी तुम्ही चार्जिंग लावलं तर 8 तास तुम्हाला कंटिन्यू चालेल. रेकॉर्डिंग करतोय आणि ज्यावेळेस मी दुसरं ट्रान्समीटर लावतोय तर दुसरं लगेच चॅनल नंबर 2 ॲक्टिव्ह होईल आणि चॅनल नंबर 2 मधून दोन्हीचा आवाज, हे 2 लेअरवर तुम्हाला आवाज दिसेल, जसं आपण मोनो आणि स्टेरिओ म्हणतो. आता हे कनेक्टिव्हिटी मिळेल तुम्हाला दुसरी चॅनल नंबर 2 साठी. आता चॅनल नंबर 2 सुद्धा रेकॉर्डचं ऑडिओचा रेकॉर्ड चालू झालेला आहे. तर 2 व्यक्ती असतील तर हे आपल्याला या ठिकाणून ऑडिओच्या लेअरवर लक्षात येईल. पण ही सेटिंग करते वेळेस मित्रांनो एक लक्षात ठेवा की तुमचा जो मेनूचा हे आहे, इनपुट आहे ऑडिओ इनपुट, तर तुम्हाला थोडंसं चेंज करावं लागेल. तुम्हाला ऑडिओ इनपुट जावं लागेल, इंटर माईक सेटिंगमध्ये जावं लागेल. माईक सेटिंगमध्ये गेल्यानंतर स्टेरिओ मिनी माईक हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जनरली आपण काय सिलेक्ट करतो, जनरली सिलेक्ट करतो इंटरनल माईक, पण ज्यावेळेस तुम्ही हे ट्रान्समीटर रिसिव्हर लावणार त्यावेळेस तुम्हाला स्टेरिओ मिनी माईक हे सिलेक्ट करावं लागेल. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं याची कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळेल आणि हे तुम्हाला लेअर मिळतील तुम्हाला. तर आता याच्यामध्ये मी हे बंद करणार आहे आणि इंटरनल माईक चालू करणार आहे. हे चालू असते वेळेसच, तर आवाजात किती फरक पडतो ते तुमच्या लक्षात येईल. कॅमेरासाठी मी कॅमेऱ्याच्या कार्डमध्ये रेकॉर्ड करतेच तुम्हाला डायरेक्ट लक्षात येईल की हे दोन्ही सेटअप बंद करूया आपण. हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो माईक वरचा बंद झालेला आहे, आवाज बंद होईल आता कदाचित. आणि हा इंटरनल माईक सिलेक्ट केला मी आता, आणि इंटरनल माईकचा तुम्हाला आवाज तुमच्या लक्षात येईल. दोन्ही चॅनल येतात पण आवाजाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी अपेक्षित मिळणार नाही, कारण माईक कॅमेऱ्याच्या समोरचा माईक हा सध्या इंटरनल माईक कॅप्चर करतोय. तर हा फरक आहे याच्यामधला. आणि सेटिंगमध्ये असा काय फरक नाही, फक्त मेनूमध्ये जाऊन तुम्हाला इंटरनल माईक सेटिंग त्याला एक्सटर्नल करावे लागेल. आणि 4.8 किलोहर्ट्ज हे चांगली बँडविथ आहे, त्यामुळं आवाजाची स्पष्टता मी तर म्हणेल की सोने पे सुहागा, म्हणजे सुंदर क्वालिटी ऑडिओची येईल. जेवढं ऑडिओची क्वालिटी सुंदर तितकंच कस्टमरसुद्धा थोडंसं इम्प्रेसिव्ह होईल की, आणि त्यांना आपण म्हणू शकतो की तुमच्या याच्या अगोदरचे तुमचे जे कॅसेट्स आहेत किंवा DVD आहेत किंवा जे काय आहेत त्याच्यामध्ये ऑडिओची क्वालिटी पाहणे, आम्ही हे जे कंपोज करून दिले तुम्हाला खास तुमच्यासाठी, तर थोडंसं इम्पॅक्ट पडतो या सगळ्या गोष्टीचा.
कारण जोपर्यंत तुम्ही टेक्नॉलॉजीनुसार अपडेट होणार नाहीत तर तुम्हाला ती व्हरायटी दाखवता येणार नाही. तर मित्रांनो, हा हॉलीलँडचा वायरलेस ऑडिओ ट्रान्समीटर रिसिव्हर हे यूट्यूब करताच नाही तर पण व्हिडिओग्राफरच्या किटमध्ये हे असणं अपेक्षित आहे. चला मित्रांनो, थांबूया या ठिकाणी. हा ऑडिओबद्दलचा हा एपिसोड किंवा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही स्वतः पहा आणि तुमच्या टीममध्ये जे कोणी इंटरेस्टेड लोक असतील जे प्री वेडिंग करतात DSLRवर मिररलेसवर वगैरे त्यांच्या कंपनीमध्ये एक सेट हा ऑडिओसाठी ठेवा. भेटूया. मी RM सुर्वे, RR मूव्हीज लाईव्ह नांदेड या यूट्यूब चॅनलतर्फे पुन्हा एकदा तुमच्यासाठी थांबतोय. थँक्यू.